स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 तसेच माझी वसुंधरा अभियान 7.0 अंतर्गत त्र्यंबकनगर परिषदेकडून शहरातील नागरिकांना स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण जाहीर आवाहन करण्यात आले. शहर स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. नगर परिषदेकडून त्र्यंबक शहर बिन फ्री करण्यात आला असून नागरिकांनी घरातील ओला, सुखा व घातक कचरा गोळा करूनच नगर परिषदेच्या घंटागाडीत द्यावा असे आवाहन करण्यात आले. कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या नागरिकांचा कचरा स्वीकारला जाणार नसून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले. तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्ती, संस्था व व्यावसायिकांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचे निर्देश देण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारावी, सार्वजनिक उत्सवांमध्ये लाऊडस्पीकरचा वापर टाळावा, तसेच वातावरणीय बदलांचे गांभीर्य ओळखून वृक्षारोपण करावे असे आवाहन करण्यात आले. भारतीय जातीचे वृक्ष, बांबू, शेवगा, वाळा आदी झाडांची लागवड करण्यावर भर देण्यात आला. त्र्यंबक नगर परिषद क्षेत्रात एकल प्लास्टिक वापर व विक्रीवर 100% बंदी लागू असून नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे असे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच LED दिवे, सौर ऊर्जा प्रकल्प व नूतनीकरणक्षम ऊर्जेचा वापर वाढविण्याचेही आवाहन करण्यात आले. पर्यावरण कायदा 1986 व पाणी अधिनियम 1974 अंतर्गत शहरातील सेप्टिक टँक मधील मैला उघड्यावर टाकण्यास बंदी घालण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर 1000 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले. सर्व घरमालक, गृहनिर्माण संस्था व व्यापारी संकुलांनी नियमितपणे सेप्टिक टँक साफ करून घेणे बंधनकारक असल्याचे असून नगर परिषदेच्या अधिकृत महिला उपसा वाहनामार्फतच सेवा घेण्याचे निर्देश देण्यात आले. हरित सण उत्सव साजरे करणे, हरित फटाक्यांचा वापर करणे तसेच पर्यावरणास हानिकारक फटाक्यांचा विक्री व वापरास टाळण्याचे आवाहनही प्रशासनाने केले. आपल्या परिसराची स्वच्छता आपणच राखूया व साथीच्या रोगांना 4 हात लांब ठेवूया असे आवाहन त्र्यंबक नगर परिषदेकडून करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सौ त्रिवेणी सोमनाथ तुकार, उपनगराध्यक्ष सौ मंजुताई रवींद्र वारुणसे, आरोग्य सभापती सौ जयश्री सागर उजे तसेच मुख्याधिकारी श्री गोविंद सुभाषराव जाधव यांनी नागरिकांना स्वच्छता अभियान सक्रिय सहभाग करण्याचे आवाहन केले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.